बऱ्याच दिवसापासून वरद आणि अभिजित एका जंगलात फिरायला जायचा विचार करत होते. सुदैवाने आज त्यांना ती संधी मिळाली. दोघे त्या जंगलात आले. शहराची ती नेहमीची धावपळ, प्रदूषण या सर्वांपासून दूर. उंच घनदाट झाडी, आकाशात उडणारे पक्षी, थंड हवा, सगळं कसं सुंदर व मन प्रसन्न करणारं होतं. दिवसभर पक्षी, निसर्गाचं निरीक्षण करता करता वेळ कसा निघून गेला हे दोघांना समजले नाही व काळाकुट्ट अंधार जंगलात पसरू लागला. दिवसा सुंदर वाटणारे ते जंगल रात्री तितकंच भयानक व रहस्यमय वाटू लागलं. दोघांना रस्ता सापडत नव्हता. दोघे झपाझप पावले पुढे टाकू लागले. सुदैवाने या अंधारात त्यांच्याकडे टार्च होत्या. अरे यार, आपण लवकर निघायला हवे होते. वरद निराश होऊन म्हणाला. होय, ते तर आहे, पण आता आपल्याला लवकरात लवकर रस्ता शोधायला हवा. नाहीतर या जंगलात खूप भयानक जंगली श्वापदे असतात असे मी ऐकून आहे. अभिजित: भाई, या जंगलात वाघ असतात काय? काय माहीत, पण लांडगे कोल्हे असतात असे ऐकले आहे. कदाचित वाघ पण. दोघे झपाझप पावले पुढे टाकू लागले. त्यांना त्या जंगलात एक घर दिसले. बाई, ते घर बघ, वरद अभिजितला म्हणाला. मग काय त्या घरात राहशील का? अभिजित त्याला चिडून म्हणाला. जंगलात एखाद्या जंगली प्राण्याची शिकार होण्यापेक्षा तरी. चल रे पुढे, लवकर पुढे जायला हवे. रस्ता दिसला ना की बस. दोघे पुढे चालत आले की पुन्हा त्या दोघांना तेच घर पुन्हा दिसले. बाय, हे तर तेच घर आहे. वरद: नाही बे, जंगलात ठराविक अंतरावर हे तसेच दिसणारे एखादे घर असेल. चल. अभिजित: आपल्याला चकवा तर नाही लागला ना? चकवा? ते काय असतंय? चकवा म्हणजे भूताने आपल्या भक्ष्याला पकडण्यासाठी रचलेला एक भ्रम, ज्यात माणूस घुमून फिरून परत एकाच ठिकाणी येत असतो. आणि काय रे, झाला पुन्हा सुरू? काय पण असतं तुझं तर. अरे खरंच सांगतोय मी. बऱ्याचदा जंगलात असलेले सैतान अशा परिस्थितीत. चुप, शांतो यार. चल, जरा पुढे चालत गेलो तर निदान रस्ता तरी सापडेल. अखेर दोघे पुन्हा चालू लागले. आता मात्र पुढे आल्यावर मात्र अभिजितला धक्का बसला, कारण त्यांच्यासमोर तेच घर होतं. वरद घाबरून म्हणाला. बाई, आता आपण मरणार. अभिजित ऐकणारा थोडाच होता. त्याने आपल्या हातात असलेले रिस्टवॉच काढले व तिथेच टाकून दिले व वरद बरोबर पुढे चालू लागला. थोडं पुढे आल्यावर त्या दोघांना तेच घर दिसलं आणि त्या जागेवर ते वाचसुद्धा. अभिजित गंभीर होत म्हणाला. तू म्हणतोस ते बरोबर आहे. आपण एका चकव्यात अडकलो आहोत. चल, एकच उपाय आहे, ते घर. वरद यासाठी तयार झाला. दोघे त्या घराकडे जाऊ लागले. ते घर उघडताच सैतान हल्ला तर करणार नाही ना, असले विचार मनात येत होते. मात्र अभिजितने तो दरवाजा उघडताच त्यांना थोडं बरं वाटलं, कारण आत काहीही नव्हते व विशेष म्हणजे त्या घराला कुलूप वगैरे काहीही नव्हते. ते घर अगदी जुनाट होतं. टॉर्चचा प्रकाश थोड्या प्रमाणात अंधार हटवत होता. दोघांनी ते घर थोडं साफ केलं व आत असणारे लाकडे गोळा केली व शेकोटी पेटवली. भाई, फक्त दिवस होऊ दे. मी ऐकले की दिवस सैतानाचा चकवा नष्ट होतो, म्हणून तर दिवसा आपल्याला काही झाले नाही. बघता बघता दिवसभराच्या थकव्यामुळे दोघे झोपी गेले. साधारण मध्यरात्री खिडकीजवळ काहीतरी आवाज आला. दोघे जागे झाले व खिडकीकडे गेले, पण कुणी नव्हतं. वरद मागे वळला व ओरडला. अभिजित, ते बघ. अभिजितने तो बोट दाखवत असलेल्या जागेवर पाहिले.
त्या भिंतीवर त्याच्या रक्ताने लिहिले होते, बाहेर मृत्यू आहे. दोघांचा धरका बुडाला होता. वरद घाबरत म्हणाला, मुद्दाम त्या जंगलातल्या शैतानाने आपण बाहेर जाऊ नये म्हणून असे लिहिले आहे. म्हणजे आपण इथेच थांबू व तो आपल्याला मारून टाकेल. अभिजित त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्या भिंतीजवळ गेला. अचानक त्याला मागून कोणीतरी जोरात धक्का दिला व तो त्या भिंतीवर आदळला. भिंत खेचली व तो आतल्या आत भागात कोसळला. अभिजित उभा राहिला. त्या भिंतीच्या आत एक छोटी खोली होती व भयानक सडका वास येत होता. दोघांनी नाकाला रुमाल लावला व आत टार्च चमकावली. आत अनेक सडलेले मृतदेह होते. बाई, इथला भूत आपले रक्त पिऊन घेईल व आपल्याला या भिंतीत. चुप यार, काय बाय करतोय, शांत हो प्लीज. अभिजितने त्याला चिडून म्हणताच तो शांत झाला व त्याच वेळी घराच्या बाहेर झाडीमध्ये काहीतरी आवाज झाला. दोघे खिडकीजवळ गेले. झाडीमध्ये कोणीतरी उभे असल्याचे जाणवत होते. कोण? अभिजित ओरडला. बाहेरून काही आवाज आला नाही. अभिजितला एक कल्पना सुचली. बरे, एक काम कर, मी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर टाळी वाजवून दे. म्हणजे एक टाळी म्हणजे हो व 2 टाळी म्हणजे नाही, ओके? तसा बाहेरून एक टाळी वाजवण्याचा आवाज आला. दोघांना हायस वाटलं. अभिजित वरदला म्हणाला, अरे, हा एखादा न बोलता येणारा व्यक्ती असावा जो आपल्यासारखा चकव्यात अडकला असेल तर. वरदने फक्त मान होकारार्थी हलवली. अभिजित ओरडला, काय तुला आमची मदत हवी आहे? 2 टाळ्या वाजवण्याचा आवाज. वरद व अभिजितने एकमेकांकडे आश्चर्याने बघितले. बरं, काय तू आमची मदत करायला आलाय? 2 टाळ्या वाजवण्याचा आवाज. काय आत या घरात धोका आहे? 1 टाळी वाजवण्याचा आवाज. तू किती, म्हणजे तू एकटा आहेस? उत्तर ऐकून दोघांच्या शरीरातून भीतीची भयानक रक्त गोठून टाकणारी लहर दौडत होती. कारण बाहेरून अनेक जण टाळ्या वाजवत होते. वरद म्हणाला, तू थांब इथे, मी जातोय. ऐकलं नाही ते म्हणतात की आत धोका आहे. अभिजितचे काही एक न ऐकता वरद दरवाजा उघडून बाहेर पडून गेला. अभिजितला आठवले की काय ते त्या दोघांची मदत करायला आलेत. याचे उत्तर त्यांनी 2 टाळ्या वाजवून दिले होते, म्हणजे नाही. अभिजित दरवाजाजवळ गेला व ओरडू लागला, वरद, वरद, आत ये. मात्र वरदचे काही उत्तर आले नाही. रात्रभर त्याला त्या घरात झोप लागली नाही. हळूहळू सकाळ झाली. तो बाहेर निघाला. यावेळी त्याला रस्ता सापडणे जास्त अवघड गेले नाही. त्याला शेजारच्या गावाजवळ काही लोक उभे दिसले. त्याने आपल्याबरोबर घडलेलं सर्व त्या लोकांना नीट सांगितले. त्यांच्यापैकी एक व्यक्ती म्हणाला, बेटा, काही वर्षापूर्वी या भागात काही गुंड दरोडेखोर लोकांची दहशत होती. एकदा या गावातले काही लोक चोरीने गावाकडे येत होते. त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्या दरोडेखोरांनी सर्वांना ठार केले व जंगलात असणाऱ्या त्या घरातल्या एका भिंतीत त्यांचे मृतदेह गाडून टाकले. दुसऱ्या दिवशी आक्रमक गावकऱ्यांनी हल्ला करून एकेका गुंडाला शोधून मारून टाकले व जंगलात गाडून टाकले. मात्र तेव्हापासून रात्री त्या भागात ते जंगलात हरवलेल्या लोकांना आपल्या चकव्यात अडकवतात व संपवतात. तुझे नशीब चांगले होते म्हणून तू वाचलास. त्यानंतर त्यांनी वरदला पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीने शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो त्यांना सापडला नाही. अभिजितला आठवलं, त्या घरात भिंतीवर बाहेर मृत्यू आहे असे सांगून त्या घरात असणाऱ्या आत्म्यांनी त्याला बाहेर न जाण्याचा इशारा केला होता. बाहेर जरी त्या दरोडेखोरांचा क्रूर आत्मा होत्या,